आपलं लक्ष असेल आपण पुढची बातमी पाहूयात। एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। चंद्रकांत पाटील हे अमितेश कुमार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ही भेट नेमकी कशासाठी घेतली जाते हे अजून कळू शकलेलं नाहीये, पण पुणे पोलीस मुख्यालयामध्ये चंद्रकांत पाटील हे पोहोचलेले आहेत। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल। शिवानी, ही भेट नेमकी कशासाठी? मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढतायत आणि सोबतच वेगवेगळ्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच संदर्भात आपण जर बघितलं तर चंद्रकांत पाटील असू देत किंवा बाकीच्या सगळ्यांवर अनेकदा काही आरोप केले जात होते। मात्र या सगळ्या नंतर आता मुरलीधर मोहोळ आहे आणि चंद्रकांत पाटील आहे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची सीपी ऑफिसमध्ये येऊन भेट घेत आहे आणि शहरातली गुन्हेगारी असू देत, शहरातल्या वाढत्या कोयता गँग असू देत किंवा मर्डर या सगळ्या केसेसवर आहे ते यांच्याशी बातचीत करतील, आढावा घेतात पुणे शहराचा आणि यावर काय तोडगा काढू शकतो यावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। सध्या मंत्री चंद्रकांत पाटील पोहोचले आहेत, मुरलीधर मोहोळ यायला काहीसा वेळ लागणार आहे। मात्र हे दोघंही मिळून पुणे पोलिसांशी सगळी चर्चा करतील आणि त्यावर पुण्यातली गुन्हेगारी थांबवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची शक्यता आहे। प्रज्ञा। शिवानी, सध्या पुणे बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे। त्याच्यामध्ये मुद्दा आहे तो म्हणजे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा सुद्धा। अर्थात या भेटीमध्ये त्या संदर्भात काही चर्चा किंवा त्याची पार्श्वभूमी या भेटीला कितपत असेल आपण अंदाज बांधू शकत नाही, पण तू जसं सांगतेस त्याप्रमाणे पुण्यामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे, जे प्रकार घडतायत त्या सगळ्या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली जाते। मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील हे पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि अमितेश कुमार यांच्याशी सध्या चर्चा केली जाते। शिवानी, जर गेल्या काही महिन्यातला आपण विचार केला तर कोणकोणत्या अशा घडामोडी आहेत ज्याच्यातून पुण्यातली गुन्हेगारी त्याचा वाढतं प्रमाण हे अधोरेखित झालंय? प्रत्येक परिसरात आहे ते कोयता हल्ले होताना दिसत आहेत। दुसरं म्हणजे आंदेकर आणि कोमकर या टोळींमधला वाद आहे तो रस्त्यावर आला आहे, त्यामुळे रस्त्यांवर मर्डर होताना दिसत आहे। 3 दिवसात पुण्यात 2 मर्डर जे रस्त्यावर झाले आहेत आणि सोबतच आपण कोथरूडचं प्रकरण बघितलं तर सामान्य माणसाला क्षुल्लक करण्यासाठी मारण्यात आलं होतं। या सगळ्या घटना बघितल्या तर या सगळ्या घटनांमुळे पुण्यातल्या सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रात्री बाहेर पडायचं की नाही असे अनेक प्रश्न अनेकांनी आपल्याशी याआधी देखील बोलून दाखवले आहेत आणि पुणेकरांनी आता सुरक्षित कसं राहावं यासाठी तोडगा काढावा म्हणून अनेक पुणेकरांनी या लोकप्रतिनिधींकडे आपली आपविती मांडली होती। शिवानी, तुला थोडंसं थांबवते, तू सोबत राहा। तिकडे नेमकी काय चर्चा होते आपण ऐकूया। स्क्रीनच्या साईडला सरका, स्क्रीनच्या बाजूला आहे, स्क्रीनच्या बाजूला काय माहिती मला वाटतं की प्रेस पुन्हा माध्यमातून बोलू आपण, थोडी चर्चा सुरू ज्या चर्चेत चला संदीप आणि आमचे मंगेश सहित पत्रकार अण्णांना येऊ द्या, नाही अण्णा येऊ द्या, अण्णा आले कंटिन्यू चालू आहे आमचं हे। अण्णा येऊ द्या, अण्णा आले की 2 मिनिटात आम्ही लाईव्ह सुरू आहे सध्या तसं ऑलरेडी सुरू झालं। तुमच्यासोबत आम्ही चर्चाच करू नाही, आम्ही जाणार, बाहेर जाणार। अण्णा आले की बाहेर